भूषणाची निरीक्षण शक्ती किती विलक्षण होती याचे हे अप्रतिम उदाहरण आहे. तो म्हणतो, जयपूरचे राजे हे कूर्म अवतारी कछवासारखे आहेत. जसे कमळ जलात असूनही जलाने ओलावले जात नाही, तसे ते आपल्या वैभवात स्थिर आहेत. जोधपूरचे कमंधज हे कदंब वृक्षासारखे घनदाट, मजबूत आणि सावली देणारे. गौड देशाचे राजे गुलाबासारखे वैभवशाली, नाजूक पण सुगंधाने भारलेले. चित्तोडचे राणे केतकी फुलासारखे उंच, तेजस्वी आणि अभिमानाने ताठ उभे. पवार राजे पंढरीच्या फुलासारखे पवित्र आणि साधेपणात महान. चंदावंतांचे राजे जुईसारखे मृदू, शांत पण सुगंधाने सर्वत्र दरवळणारे. बुंदेले चमेलीप्रमाणे कठीण भूमीतही उमळणारे. गुजर राजे मुचकुंदासारखे दुर्मिळ पण प्रभावी. आणि मग येतो औरंगजेब. भूषण त्याला भ्रमर म्हणतो, भुंगा, जो जसा फुलाफुलांतून मध गोळा करतो तसा औरंगजेब राज्यातून कर गोळा करतो. पण शिवराय मात्र चंपकपुष्प आहेत आणि चाफ्याच्या फुलात मध नसतो. म्हणूनच भुंगा त्यांच्या वाटेलाही जात नाही. म्हणजेच औरंगजेब कधीच शिवाजी महाराजांच्या वाटेला जाऊ शकत नाही. हेच भूषण सांगतो, काव्यातून पण इतिहास सांगून.